नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। येलदरी धरणाचे 10 दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। परभणी जिल्ह्यातील येलदरी धरण परिसरात सलग पावसामुळे पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे। त्यामुळे आज दुपारी 1:30 वाजता धरण प्रशासनाने विसर्ग नियंत्रणासाठी 10 वक्र दरवाजांपैकी काही दरवाजे उघडले। सध्या गेट क्रमांक 1, 5, 6 आणि 10 हे गेट्स प्रत्येकी 1 मीटर, तर गेट क्रमांक 2, 3, 4, 7, 8 आणि 9 हे गेट्स प्रत्येकी 0.5 मीटरने उघडण्यात आले आहेत। या माध्यमातून पूर्णा नदी पात्रात तब्बल 29,480.82 क्यूसेक्स 834.800 क्यूबिक मीटर प्रति सेकंद इतका विसर्ग सोडण्यात आला आहे। याशिवाय स्लिपवे गेट आणि हायड्रो पॉवरचा मिळून एकूण 32,180 क्यूसेक्स 911 क्यूबिक मीटर प्रति सेकंद इतका विसर्ग सुरू आहे। धरणातील पाण्याची आवक सतत वाढत असल्याने विसर्गाचे प्रमाण परिस्थितीनुसार वाढविण्यात किंवा कमी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे। धरण पूर नियंत्रण कक्ष व स्थानिक प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। पाणलोट क्षेत्रातील नागरिकांनी सुरक्षित स्थळी जाण्याचे नियोजन करावे, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। दरम्यान धरणाचे 10 दरवाजे उघडल्याची माहिती सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने पसरवू नये यासाठी पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी नागरिकांना जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24।